टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज. नमस्कार. देगलूर टाइम्स लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. नायगाव येथे शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानिमित्त आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हेडगेवार चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यानंतर नायगावमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांचा शाल, हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर करण्यात आलेल्या विविध आंदोलनांमुळे शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. पायी यात्रा, उपोषण, चक्काजाम आणि इतर आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी गजानन पाटील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की कर्जमाफी योजनेबाबत काही अडचणी आल्यास प्रहार जनशक्ती पक्षाशी संपर्क साधावा. या कार्यक्रमाला प्रहारचे जिल्हा सचिव मारुती मंगरुळे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेश पाटील बेळगे, बिलोली तालुका अध्यक्ष शंकर आचेवाड, तालुका उपाध्यक्ष विनोद हांचगुडे, महिला तालुका अध्यक्ष शांताबाई चिंतले तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. एकूणच या कार्यक्रमामुळे नायगावमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. अशाच ताज्या बातम्यांसाठी देगलूर टाइम्स लाईव्हला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.